एक माणूस नसतो ना असो एक रुसान बसलो कशाक माहिती त्याचा हेल्मेट घेऊन जाते ना मग काय गो हेल्मेट माझा पण नाही हेल्मेट तुझा तुझा घरा का ह्या माझा घेऊन तर मी जाणारच थांब थांब घेऊन जातलोय मी तिथ लाव लावता लाव कसं थांब उगाच व्हिडिओ करून घेतलाय थांबा. नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हाला तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ असतो आपला रस्त्याच्या अपडेट बद्दल. एवढा का देत नाही रडा कोया की चला बाय बाय ठेवते व्यवस्थित ठेवते व्यवस्थित बेडरूम मध्ये का पुसून बिसून ठेवते धुवून ठेवू नको नको ना स्वतःची विकून खायची आणि दुसऱ्यांदा घालायचा मग हा माणसाचा माझ्याकडनं बर्थडे 4,000चा हेल्मेट घेतलेला आहे तर तिने इकून खाल्लाय त्याच्यानंतर 2,000चा घेतला आणि त्याच्यानंतर ते 2,000 रुपये फायदो स्वतः आणि त्या 2,000चा म्हणजे ते इकले 4,000चा आणि 2,000चा मग आपण घेतला दुसरा 2,000 खाल्ल्या 2,000 कशा आता ठरवलं आता नाही 1,000च्या वर एक पैसे खर्च करणार होय आता नाही. मागे माहिती आहे एकदा माईक घेतलेला काय काय 1,000-1,500 गोष्टी आणि ते पण विकून टाकलंय पण आता नाव नाही सांगितलं माहिती आहे ना. तर आजच्या व्हिडिओ तुमका आता मध्येच आपलं बरोच गॅप पडलं त्याच्यामुळे जा आपल्या रस्त्याचं काम आता बऱ्यापैकी झालेलं असं आता कितपत काय झाला सगळा वाटोळा करून टाकल्याने म्हणजे सगळा खाना टाकल्याने या तर ता बघूया आता काही ना खाईपर्यंत झालेला आता तर सगळं तुमका या व्हिडिओत दाखवते आणि तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून जे मुंबईत ना त्यांना पण बघूक मिळतं हे व्हिडिओ की आपल्या गावात काय सगळं खोदून टाकतात तर चला तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करताय. तर या बघा मित्रांनो आता ह्यो जो ना ह्यो धोपटेवाडी जो चढाव चालू झालो आणि जरा माझा आवाज ना ह्यो येत असल्यासारखं कारण काल कोल्हापूर ट्रिपना पुरी धूळ खावलेला आहे कारण जो फोंडा घाट हा पूर्ण खनन काढल्याने हा पूर्ण काम चालू आहे. तर या बघा आपण आता तुम्ही बघितलेलात व्हिडिओ ते का आता एक साधारण 15 दिवस होऊन गेले तर 15 दिवसांनी किती बदल झालेला ना या तुमका आता दिसत. ह्यो सगळ्यांना माहिती असतात धोपटेवाडीचो चढाव आणि तुमका मागच्या आपल्या व्हिडिओमुळे समजलं होतं की अगदी ह्या धोपटेवाडीच्या सुरुवातीक जो खल्ल्यानी आहे तो अगदी ह्याच्यात आगत खय वळिवंड्यात आगत पण आता बघूया की खयपर्यंत गेले ते या करत आणि कितपत काय प्रोग्रेस आहे बघा. आता हायना सुरुवात झाली पाणी मारलेला कारण ही धूळ उडताना म्हणून पाणी मारलेला आपण सावकाश जाऊया जेणेकरून तुमका व्यवस्थित डिटेलमध्ये बघू मिळेल. वाले ना नुसते रपटावीतच जातात त्यांना काय खड्डे बिड्डे काय विषय नसता ना. काल ना श्रावणी इला तकडनं आता मगाशी व्हिडिओ तुम्ही आमचा बोलणं बघितलं असतात ना जाम घाबरत म्हणजे कसा नवीन खणलेलो रस्तो ना तर हे जास्त ह्या असता ना त्याच्यामुळे एका हाताने गाडी चालवतोय. असंच म्हणजे ह्यो रस्तो केलेला नाही नुसता फक्त असा सिमेंट घालून ठेवल्याने काय प्रॉपर केलेला नाही. पण फोंडा साईडपेक्षा आपल्याकडे देवगडचं काम लवकर होईल असं वाटतं माका. आता खय ताकद गेले तर बघूया. तर कोणाक जर मित्रांनो माहिती असत ना याच्यामध्ये तर त्याच्यात 1 मिनिट तुमका ह्या बघा तोरसोळा फाटा इलेलो आहे हे बघा ह्यो तोरसोळा फाटा तर हयचा मोरीचा काम चालू होता तर एका साईडचा उजव्या साईडचा कंप्लीट झाला तर डाव्या साईडचा चालू असा आहे बघा. वरना चढू काय तकडनं गाडी
घातलेली दिसता गाडी. मी पण घालतोय. ह्यो जो तुम्ही म्हणशाल तर ह्यो झालो नाही. ह्यो फक्त असाच एक ह्या करून ठेवलेला, कारण ती मशीन इली नाही. ज्या मशीनमधनं सिमेंटचे हे तयार होतात ना, ही मशीन अजून इलेली नाही. फक्त नुसतं असंच टाकून ठेवल्याने. दोन दिवसापूर्वी लावून आम्ही तर याच्यावर दगड होते, तर आता दगड काढलेले आहेत. हे बघा आता या साईडचं काम चालू केलं या. जर कोण आपलं नवीन व्हिडिओ बघित असं तर ते का सांगतोय, रस्तो 24 फुटाचा असणारा. बघा आहे ना, गाडी खाली उतरवतात. आपण पण उतरूया. एका हातांना गाडी लय सरागतात. आता या वळिवंडे स्टॉप येईल. वळिवंडे स्टॉप गाडी माझी लय वळवत. हवा तरी आणा. परत जरा पुढे येईलच की डाव्या साईड बघा, परत अकडे काम करू घेतलेला. व्यवस्थित केलेलं नाही हा. नावाक फक्त या करून घेतलं. मशीनमध्ये घातल्याने कसं ते पूर्ण कॉन्क्रीट येतं ना, तो विषय अजून झालो नाही हा. लय बेकार अवस्था, बेकार. आधी एका जाऊन दे टर्क्याक, मी थांबतोय. हे बघा त्या अकडचा सगळा पूर्ण खणान टाकला ना, आणि काय सगळीकडे धूळ धूळ धूळ. हे चिरे घेऊन जातात. कर्नाटक पासिंग हा, पण कोल्हापूरची गाडी असतली. JCB माय जे आम्ही आहे ना जाता.
रस्त्याची थोडी उंची पण वाढलेली असा. पण तुम्ही मित्रांनो बघितलं असेल एक साधारण आता महिनो होत पण महिन्याभरात ना खूप प्रोग्रेस हा म्हणजे खूप फास्ट काम होता. अजून प्रॉपर कॉन्क्रीट असा खरंच बसला नाही हा. आता पुढे आराफाट्या आहे त्याला बघा. ट्रकावाल्यानं लाईट दिल्यान थांबा या बाबा त्यांका जाऊन द्या कारण मागे एस टीवालो हा. ते बघा आऱ्या फाट्याच्या जसे जवळ येतात तसं रस्तो मग पहिलं आपलं जुनं हातोच हा पाईपर्यंत काम केलेला होता आधी आणि जरासा पुढे फक्त खणान ठेवलेली होतं. तर आता पुढे बघूया कितपत काय केलेलं आता. तर एक फोन इलेलो म्हणून जरा थांबाचा लागलेला. ते बघा आऱ्या फाट्यावरनं आता मी पुढे निघतोय आहे ना. आता पुरा दोन्ही साईड खणल्याने मागच्या वेळी बघितलंच तुम्ही एकच साईड खणलेली होती. ह्यो टर्न एकदम रिस्की होतो. तो आता जरा मोठो झाल्यामुळे जरा आपल्या प्रवासाक पण सुखकर होईल. टू व्हीलरने प्रवास केलास की आहे ना रांगलास म्हणून समजायचा. ते बघा ट्रकाने काय धूळ केल्याने आधी बघा. हे बघा हय तागं दिले आहेत. हय दोन्ही साईडचा ह्या करून टाकल्याने हा हय परत येऊ पहिलं जुनं रस्तोचा. हे बघा हय केवढा मोठा बांधतात बघा. ही बघा ही उजव्या साईडची लाईन पूर्ण खदून टाकल्याने देवगडका जाताना. पण आता या बघा या नवीन तुमका अपडेट हा. हे आता नवीन पेट्रोल पंप झालो होता कडनं पण आता रस्तो हे बघा हैतागत खाणलेला म्हणजे हैतागत ह्या केलेला. आता पुढे लागता लिंगडाळ बाजारपेठ. मग थंय कसा काय करतात तर आता बघूचा आपल्या का तर हैतागत दिलेले आहेत या बरोबर पेट्रोल पंपाच्या हैतागत दिलेले आहेत. तर मित्रांनो ह्यो व्हिडिओ कसं वाटलं तर सांगा. एक अपडेट होती आणि फुल एक तुमका अपडेट मिळाली असलेली. तर चला असोच एक नवीन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू. मी तर व्हिडिओ संपवत होतोय माका या पुढचा माहितीच नव्हता. हे बघा लिंगडाळ बाजारपेठ सोडून जेव्हा तुम्ही पुढे तळे बाजारच्या दिशेने वळतास तेव्हा हे बघा अकडी पण पुरो रस्तो खणान झालेलो हा. ह्यो तर पूर्ण नवीनच अपडेट हा. ह्यो काय ताकद खाल्ल्याने बघूया.
तरी होतोच. म्हणजे तळे बाजारच्या पेट्रोल पंपाच्या आधी परत त्या केल्या, आता पुढे काय केलं नाही आता बघूया येणंच नाही, पुढे काही दिसत नाही ना. तर मित्रांनो या बघा आजच्या वेळेत तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे नवीन अपडेट बघूक मिळालं की खय ताकद काय केल्या नाही ता जेस बाहेर येता. तर चला असेच तुमका मी एक 15-20 दिवसांना आपल्या रस्त्याचे पूर्ण अपडेट मी टाकत राहीन आणि तुम्ही पण जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना समजून देत. आणि जर तुम्ही आपल्याकडे कोकणात खाली आता येत असला तर आपल्या रस्त्याची कामं चालू आहेत त्याच्यामुळे जरा सावकाश भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.